तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 86 आणि 86 पेजवर खालून तिसरी ओळ, बरोबर आहे ना? हा सांख्य शास्त्र वाले तो त्रिगुणात्मक प्रधानते ही महत्त्वादि क्रम करके जगत की उत्पत्ति माने है। ठीक है, जगताची उत्पत्ती विषयी क्रम कसा आहे? तर वेदांत मतानुसार जगताची उत्पत्ती कशी होते, वैशेषिक शास्त्रकारांच्या मतानुसार जगताची उत्पत्तीची प्रक्रिया कशी आहे याचा विचार झाला आणि वैशेषिक शास्त्रकारांचं खंडनही केलं। आता सांख्यशास्त्रकार कपिल मुनी त्यांच्या मतानुसार जगताची उत्पत्ती कशी होते, मूळ कारण कोण आहे ते सांगतायत की सांख्यशास्त्र वाले तर त्रिगुणात्मक प्रधान कारण आहे म्हणतात। प्रधान म्हणजेच काय? 3 गुणाची साम्यावस्था। 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमोगुण। या 3 गुणाची साम्यावस्था त्यालाच ते लोक प्रधान म्हणतात। दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर प्रकृती म्हणा, माया म्हणा, असं जे प्रधान आहे ते स्वतंत्र जगताला कारण आहे। जसं वेदांत मतामध्ये स्वतंत्र माया ही जगताला कारण नाही आहे। मायोपै चैतन्य ईश्वर, अर्थात ती माया ईश्वराच्या अधीन आहे। ईश्वराच्या अधीन होऊन ईश्वराची सत्ता घेऊन ती जगताला कारण आहे। यांच्या मतात तसं नाही आहे। प्रधान रूप जी माया 3 गुणाची साम्यावस्था ती स्वतंत्र रूपाने जगताला कारण आहे। कुणाच्या मतात? सांख्यशास्त्रकारांच्या मतामध्ये। सांख्यशास्त्र वाले तो त्रिगुणात्मक प्रधानतेही म्हणजे त्रिगुणात्मक प्रधानापासूनच महत्त्वादि क्रम करके, महत्त्व इत्यादी क्रमाने, कसा क्रम आहे, महत्त्व म्हणजे काय हे सारं सांगणार आहे। तर महत्त्व इत्यादी क्रम करके जगत की उत्पत्ति माने हैं। यह सांख्य का मत आगे स्पष्ट होवेगा। याविषयी आम्ही चर्चा विशेष रूपाने पुढे करणार आहोत, सांख्यशास्त्रकारांचा सिद्धांत कसा आहे म्हणून। परंतु इथं सो यह सांख्यों का मत भी समीचीन नहीं है, त्यांचं मत सांगणार आहे, परंतु ते सांख्यशास्त्रकारांचं मत देखील योग्य नाही। का बरं? काय ते? 3 सांख्योने म्हणजे सांख्यशास्त्रकारांनी ता प्रधान को आहे नाही, जी प्रधान जगताला कारण ते मानतात, ते प्रधान रूपतत्व त्यांनी कसं मांडलं आहे? तर जड मांडलं आहे। ठीक आहे, बघा, ता प्रधान को जड तथा नित्य तथा स्वतंत्र माने आहे। हे 3 धर्म प्रधान कसं आहे? सांख्यशास्त्रकारांनी मांडलेलं जगताचं कारण म्हणून 3 गुणाची साम्यावस्था स्वरूप प्रधान रूप तत्व कसं आहे? जड। एक गोष्ट जड असून ते अनित्य नाही मानलं त्यांनी, मग नित्य आणि पुन्हा स्वतंत्र। जड आहे, नित्य आहे, स्वतंत्र आहे, माने आहे। सो प्रधान ही जगत का कारण है असं ते म्हणतात। प्रधान जगताला काय आहे? कारण आहे। सो प्रधान ही जगत का कारण है, इस अर्थ विषय कोई भी प्रमाण नहीं। परंतु सांख्यशास्त्रकार जरी जगताचं कारण म्हणून प्रधान मानत असले तर प्रधान हे जगताला कारण आहे हे म्हणण्याकरिता कोणतंही प्रमाण नाही। म्हणून सांख्यशास्त्रकारांचं म्हणणं बरोबर नाही असा अर्थ। इस अर्थ विषय कोई भी प्रमाण नहीं है। और मायाम तो प्रकृति विद्यात अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम बभी प्रजा सृजमानाम स्वरूपाः इत्यादि श्रुतियां तो सिद्धांत सम्मत माया को ही जगत का कारण कहे है, ता प्रधान को कहती या नहीं। ठीक आहे, कदाचित ते सांख्यशास्त्रकार म्हणतील की प्रमाण नाही असं कसं तुम्ही म्हणता? तर मायाम तो प्रकृती विद्यात, मायेलाच प्रकृती समजावं, प्रथम प्रमाण झालं। किंवा अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम अशी माया आहे। परंतु सिद्धांती म्हणतात कदाचित सांख्यशास्त्रकार अशा प्रकारच्या श्रुती घेऊन प्रमाण आहे असं म्हणतील तर ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही। कारण हे जे प्रमाण आहेत मायाम तो प्रकृती विद्यात इत्यादी,
या प्रमाणावरून जगताचं कारण म्हणून मायाची सिद्धी होते, प्रधानाची नाही. कारण त्यांनी जसं प्रधान मानलेलं आहे तसं प्रधान म्हणून इथं कुठंच उल्लेख झालेला नाही आहे. ठीक आहे. तर मायाम तू प्रकृती विद्या, मायेलाच प्रकृती समजावं. ती माया कशी मग? अजाम. अजाम म्हणजे उत्पत्ती रहित आहे की नाही. एकाम एक आहे. पुन्हा लोहित शुक्ल कृष्णाम, लोहित म्हणजे रजोगुण, शुक्ल म्हणजे सत्वगुण, कृष्ण म्हणजे तमोगुण, या 3 गुणांनी युक्त आहे. बवी प्रजा सृजमानाम स्वरूपा, तो अनेक प्रकार की प्रजा, अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न करते, अपने स्वरूप आपल्यासारखी आहे की नाही. इत्यादी श्रुतिया, तो सिद्धांत सम्मत माया को ही जगत का कारण काय आहे. सिद्धांत म्हणजे वेदांत मत. वेदांत मतानुसार सम्मत जी माया, जगताचं कारण म्हणून मानलेली माया, त्या मायेलाच जगताचं कारण म्हणून सांगतात. कोण? हे श्रुती वचन. ता प्रधान को कहतिया नाही, अर्थात ते प्रधान या जगताला कारण आहे असं त्या श्रुती सांगत नाही. याते ता प्रधान को जगत का उपादान कारणपणा संभवता नाही, म्हणून ते प्रधान या जगतासाठी उपादान कारण आहे हे म्हणणं संभवत नाही, आहे की नाही. अर्थात सांख्यशास्त्रकारांचं खंडन करत आहेत वेदांती. यावर आता शंका घेतात. शंका स्वप्रधान म्हणजे आता सांख्यशास्त्राचे जे कोणी अनुयायी असतील ते शंका घेत आहेत. ते म्हणतात की अहो वेदांती, तुम्ही आमच्या मताचं, सांख्यशास्त्रकारांचं खंडन करायला निघालेत का? की आम्ही मानलं आहे जगताचं कारण प्रधान, आणि तुम्ही म्हणता की प्रधान जगताचं कारण आहे, हे मानण्याकरिता कोणतंच प्रमाण नाही. कसं काय प्रमाण नाही? आम्ही देतो तुम्हाला प्रमाण, असं कोणी पूर्वपक्षी म्हणतो आहे. शंका सो प्रधान कपिल स्मृती करिके सिद्ध आहे, अर्थात कपिल मुनी ज्यांच्याद्वारे सांख्यशास्त्राची रचना झालेली आहे त्यांनी तर प्रधान कारण मानलेलं आहे ना, मग त्या कपिल महाराजांचं म्हणणंच प्रमाण मानू की, असं बोलतात शंकाकार. सो प्रधान कपिल स्मृती करिके सिद्ध है, याते म्हणून ता प्रधान को अप्रामाणिक कहना अयुक्त है, म्हणून त्या प्रधानाला अप्रामाणिक म्हणजे प्रधान मानण्याकरिता कोणतंही प्रमाण नाही असं म्हणणं बरोबर नाही. अर्थात प्रमाण आहे. कुणाचं प्रमाण आहे? कपिल मुनींचं. ता प्रधान को अप्रामाणिक कहनास अयुक्त है, ही जरी शंका. आता उत्तर. समाधान श्रुति के विरोध हुए ता कपिल स्मृति को प्रमाण रूपता नहीं है. ठीक आहे. सिद्धांती सिद्ध नियम सांगतायत सर्व ठिकाणी लागू होणारा. काय की समजा आता स्मृती एखादी गोष्ट सांगत आहे आणि नंतर एखादे आचार्य काही सांगत आहेत किंवा एखाद्या स्मृती ग्रंथात काही उल्लेख आलेला आहे आणि दोघांचा विरोध होत असेल तर अशा वेळेस प्रमाण म्हणून मानल्या जाते कोण? श्रुती. स्मृती किंवा इतर आचार्यांचे वचन नाही, असा अर्थ आहे. मग कपिल मुनीचं जरी तुम्ही प्रमाण देत असले पण श्रुतीला संमत नाही आहे, श्रुतीशी विरुद्ध आहे, आणि म्हणून कपिल मुनींनी जरी म्हटलेलं असलं तरी ते प्रमाण म्हणून मानता येणार नाही. श्रुती के विरोध हुए, श्रुती बरोबर विरोध येत असेल तर ता कपिल स्मृती को प्रमाण रूपता नहीं. श्रुती मूलक स्मृती ही प्रमाण रूप होवे है हा नियम. कोणत्या स्मृती प्रमाण असतात? ज्या श्रुती मूलक असतात. श्रुती मूलक म्हणजे श्रुतीच्या सिद्धांताला सांगणारे असतात. अशा स्मृती प्रमाण आहेत की ज्यांचा श्रुती बरोबर विरोध येत नाही. श्रुतीच्या सिद्धांतालाच आणखीन व्यक्त करून सांगतात, त्याच फक्त स्मृती प्रमाण म्हणून मानल्या जातात. श्रुती मूलक स्मृती ही प्रमाणरूप होवे है, श्रुती विरुद्ध स्मृती प्रमाणरूप होवे नाही. जर एखादी स्मृती श्रुतीच्या विरुद्ध असेल तर तिला प्रमाण म्हणून मानल्या जात नाही. श्रुती विरुद्ध स्मृती प्रमाणरूप होवे नाही. याते म्हणून माया उपयुक्त ब्रह्मते हे आकाशाधिक करिके प्रपंच की उत्पत्ती होवे है. म्हणून माया उपयुक्त ब्रह्म अर्थात ईश्वर, त्याच्यापासूनच आकाशाधिक्रमाने सृष्टीची उत्पत्ती होते. म्हणजे मायोपय चैतन्यापासून अर्थात ईश्वरापासून आकाश उत्पन्न होतं. आकाशात वायू, वायूपासून अग्नी, अशा रीतीनेच सृष्टीची उत्पत्ती होते.
याती माया उपई ब्रह्म ते आकाश अधिक करिके प्रपंच की उत्पत्ति होवे। यह पूर्वोक्त सिद्धांत मत ही है की नाही सर्व को अंगीकार कर्या चाहिए। म्हणून असं जे वेदांताचं मत आहे, सिद्धांत मत आहे, तेच सर्वांनी स्वीकारलं पाहिजे। सर्व को अंगीकार कर्या चाहिए इति झालं एवढं। अब पूर्वोक्त आकाशादी पंचभूतो ते, आता वेदांत मतानुसार सृष्टीची उत्पत्ती कशी होते तो क्रम थोडक्यात आणखीन विस्तारपूर्वक थोडा सांगताय। अब पूर्वोक्त आकाशादी प्रपंच पंचभूत होते, म्हणजे माग सांगितलं होतं ना, एकदा उल्लेख आला होता ना, आत्मन आकाश संभूत, आकाशात वायू वगैरे वगैरे। तर 5 भूताची उत्पत्ती झाली, अपंचीकृत पंचमहाभूत असतात ते, त्यांच्यापासून सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती कशी होते तो क्रम कसा आहे हे आता सांगतायत ग्रंथकार। अपूर्वोक्त आकाशादिक पंचभूत होते, आकाशादिक 5 भूतांपासून सूक्ष्म शरीरों की तथा स्थूल भूतों की उत्पत्ति प्रकार वर्णन करे है। सूक्ष्म भूताची सूक्ष्म शरीराची उत्पत्ती कशी होते आणि त्या सूक्ष्म भूतापासून स्थूल भूताची उत्पत्ती कशी होते हा क्रम आता दाखवतात, याचं वर्णन करतात। तहा पूर्व ईश्वर का उपाधि रूप करके कथन करी जा माया है की नाही। ता पूर्व मागे ईश्वराची उपाधी म्हणून कथन केलं आहे, कोणाचं? मायेचं। ता पूर्व ईश्वर का उपाधी रूप करके म्हणजे ईश्वराची उपाधी म्हणून कथन करी कोण? जा माया आहे, जो माया आहे। सा माया, ती माया कशी? सत्व रज तम यह 3 गुण रूप है, 3 गुण रूप, 3 गुणांनी युक्त आहे ती माया, सत्वगुण रजोगुण तमोगुण। और एक नियम काय? कारण के गुण ही कार्य के गुणों का आरंभक होवे है। हा नियम काय? नियम कारणाचे गुण कार्याच्या गुणाला उत्पन्न करतात। आरंभक होय म्हणजे उत्पन्न करतात। कारण गुणाः कार्य गुणान आरभन्ते असा नियम। कारण गुणाः कार्य गुणान आरभन्ते, कारणाचे गुण कार्याच्या गुणाला उत्पन्न करतात असा नियम। और झालं ना, कारण गुणाः कार्य गुणान आरभन्ते, और कारण के गुण ही कार्य के गुणों का आरंभक होवे है। जसं उदाहरण, तंतू जर पिवळे असतील तर पट हा कसा होणार? पिवळाच होणार। पटाचं रूप पिवळा आहे, बरोबर? का झालं पिवळं रूप पटाचं? की त्या पटाचं कारण जे तंतू, कारण झाले तंतू, कार्य झाला पट, कारणाचं रूप वेगळं, कार्याचं रूप वेगळं आहे, ठीक आहे। मग कारण जे तंतू त्याच्या ठिकाणी असणारा गुण जो पिवळेपणा, त्याने कार्य जे पट त्याचा गुण जो पिवळेपणा त्याला उत्पन्न केलेलं आहे। म्हणून नियम झाला काय? कारणाचे गुण कार्याच्या गुणाला उत्पन्न करतात। और कारण के गुण ही कार्य के गुणों का आरंभक होवे याते ता माया के कार्य रूप ते आकाशादिक पंचभूत भी। मायेचं कार्य कोण आहे? आकाशादिक पंचमहाभूत। आणि माया कशी आहे? 3 गुणांनी युक्त आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण। याचा अर्थ माया जर 3 गुणांनी युक्त आहे तर त्या मायेचं कार्य जे आकाशादिक 5 भूत ते सुद्धा कसे असणार? 3 गुणांनी युक्त असणार। कोणते 3 गुण? सत्वगुण रजोगुण तमोगुण। बघा, सा माया सत्व रजतमय 3 गुण रूप है, और कारण के गुण ही कार्य के गुणों का आरंभक होवे याते ता माया के कार्य रूप जे ते माया के कार्य रूप ते आकाशादिक पंचभूत भी सत्व रज तम यह 3 गुण रूप ही होवे है। लागलं? और ते आकाशादिक पंचभूत प्रत्यक्ष व्यवहार के अयोग्य होने ते सूक्ष्म कहे जावे हैं। आता ते जे आकाशादिक 5 भूत आहे की नाही, मायेपासून उत्पन्न झाले, परंतु प्रत्यक्ष दिसत नाही, प्रत्यक्ष व्यवहारासाठी अयोग्य आहे। जसं आता आपल्याला ही पृथ्वी दिसते आहे, जल दिसतं, अग्नी दिसतो की नाही, परंतु ही झाली स्थूलभूत। पण ही स्थूलभूत उत्पन्न होण्याच्या अगोदर जी 5 भूत उत्पन्न झाली आहे
ते सूक्ष्म असतात, ते चक्षुरादी इंद्रियांना दिसत नाही, व्यवहार योग्य नसतात ते. और ते आकाशादी पंचभूत प्रत्यक्ष व्यवहार के अयोग्य होणे, ते प्रत्यक्ष व्यवहाराला योग्य नसल्यामुळे त्यांना म्हटलं जातं काय, सूक्ष्म कहे जावे आहे. त्यांना काय म्हणायचं, सूक्ष्मभूत. ठीक, सूक्ष्म कहे जावे है. और पंचीकरण के अभाव ते अपंचीकृत कहे जावे. बर, ते जे 5 भूत उत्पन्न झाले की नाही अगोदर ईश्वरापासून आकाश वायू या क्रमाने, त्यांना अपंचीकृत म्हटलं जातं. काय म्हणायचं, अपंचीकृत. आणि सूक्ष्म, त्यांना सूक्ष्म का म्हणायचं, त्यांना सूक्ष्म का म्हणायचं, ते व्यवहाराला योग्य नाही म्हणून सूक्ष्म. बरं, त्यांना अपंचीकृत का म्हणायचं, त्यांचं पंचीकरण झालेलं नाही म्हणून काय म्हणायचं, अपंचीकृत. त्यांचं पंचीकरण म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणं, ते झालेलं नाही आहे म्हणून त्यांना काय म्हणायचं, अपंचीकृत. अर्थात स्वतंत्र आहे. कळलं. कोण, पहिले उत्पन्न झालेले मायेपासून ते 5 भूत. और पंचीकरण के अभाव ते अपंचीकृत कहे जावे. ऐसे अपंचीकृत भूत सूक्ष्म भूत होते. असे जे अपंचीकृत सूक्ष्म भूत आहे त्यांच्यापासून अपंचीकृत सूक्ष्म भूत होते 17 लिंग रूप सूक्ष्म शरीर उत्पन्न होता बया. 17 म्हणजे 17 आहे की नाही. 17 लिंग, 17 तत्वाचं हे लिंग शरीर उत्पन्न झालं. कुणापासून, अपंचीकृत पंचमहाभूतापासून सूक्ष्म शरीर उत्पन्न होता बया. ते 17 लिंग म्हणजे चिन्ह किंवा अवयव. ते 17 म्हणजे 17 अवयवाचं हे लिंग शरीर. ते 17 लिंग आहे. कोण कोण आहे बरं, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण. किती झाले, 5 त्रिक 15. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन बुद्धी हे 2 किती झाले, 17. ताश. आता 5 ज्ञानेंद्रिय कोण कोण आहे ते सांगतात. श्रोत्र, त्वक श्रोत्रेंद्रिय, त्वक इंद्रिय, चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे, रसनेंद्रिय आणि घ्राण. यह पंच इंद्रिय ज्ञान के साधन होणे ते ज्ञानेंद्रिय कहे जावे है. हे ज्ञानाचे साधन आहे म्हणून यांना काय म्हणायचं, ज्ञानेंद्रिय. कदाचित कोणी प्रश्न केला किंवा परीक्षेत आला काय की श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन, घ्राण यांना ज्ञानेंद्रिय का म्हटल्या जातं. उत्तर काय, हे ज्ञानाचे साधन आहेत म्हणून यांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. बर, पुढे. और वाक, पाणी, पाद, वायु, उपस्थ. सापडलं का. यह पंच इंद्रिय क्रिया के साधन होणे ते कर्मेंद्रिय कहे जावे. या 5 काय म्हणायचं, कर्मेंद्रिय. यांना कर्मेंद्रिय का म्हणायचं, क्रियेचे साधन आहे म्हणून यांना काय म्हणायचं, कर्मेंद्रिय. वाणीकडून बोलणे रूप क्रिया घडते. पाणी, हात आहे की नाही, त्यांच्याकडून देणे घेणे. पायाकडून चालणे, पायूकडून मलत्याग, उपस्थकडून मूत्रत्याग वगैरे. 10 शब्द ज्ञान का. आता एका स्पष्टीकरण करताय. शब्द ज्ञान का साधन इंद्रिय श्रोत्र कया जावे है. शब्दाचं ज्ञान करून देणारं जे इंद्रिय त्याला म्हणतात काय, श्रोत्र इंद्रिय, कान. और स्पर्श ज्ञान का साधन इंद्रिय त्वक कया जावे है. संपूर्ण शरीरावर असतं ते आहे की नाही. स्पर्शाचं ज्ञान करून देणारे इंद्रिय त्याचं नाव काय, त्वक. और रूप ज्ञान का साधन इंद्रिय चक्षु कया जावे है. एकेकाची व्याख्या येईच काही काय, रूप ज्ञानाचं साधन असून जे इंद्रिय आहे त्याला म्हणायचं काय, चक्षुरेंद्रिय. और रस ज्ञान का साधन इंद्रिय रसन कया जावे है की नाही. रस किती प्रकारचे आहेत, 6. मधुर, आम्ल, लवण, कटू, कषाय, तिक्त, भेदा, षडविध आहे की नाही. परंतु ही वस्तू आता गोड आहे का आंबट आहे का तिखट आहे हे ज्ञान करून देणार इंद्रिय कोणतं, श्रोत्रेंद्रिय आहे का, नाही. मग या रसाचं ज्ञान ज्या इंद्रियाने होतं त्याला म्हणतात काय, रसनेंद्रिय. ठीक आहे. रस ज्ञान का साधन इंद्रिय रसन कया जावे है. और गंध ज्ञान का साधन इंद्रिय घ्राण कया जावे. गंधाचे 2 प्रकार आहे. कोण कोण, सुगंध, दुर्गंध.
सुरभी असुर. त्याचं ज्ञान करून देणारं इंद्रिय कोणतं आहे? घ्राण इंद्रिय आहे. गंध ज्ञान का साधन इंद्रिय घ्राण कया जावे है. लागलं. और वचन क्रिया का साधन इंद्रिय वाक कया जावे. वचन म्हणजे बोलणे, बोलणे रूप क्रियेचं साधन असं जे इंद्रिय आहे त्याला काय म्हणायचं? वाक, वाणी. ठीक आहे ना. समजा याच्यामध्ये एवढंच लक्षण केलं, वचन क्रिये का साधन जो त्याला म्हणायचं वाक. इंद्रिय पद काढलं तर काय होईल बरं? अतिव्याप्ती होईल. कुठं? वचन क्रियेचं जे साधन आहे त्याला वाग इंद्रिय म्हणावं असं लक्षण केलं. समजा वचन क्रियेचं साधन अनेक ठिकाणी अतिव्याप्ती होईल. उदाहरण, शब्दावरही अतिव्याप्ती होईल. आणखीन अग्निरूप देवतेवरही अतिव्याप्ती होईल. कारण वचन क्रियेचं साधन देवता बी आहे ना. देवता नसेल तर बोलता येईल का? नाही बोलता येणार. शब्द नसेल तर बोलता येईल का? नाही बोलता येणार. आहे की नाही? अशी अनेक ठिकाणी अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होणे म्हणून इंद्रिय पद दिलं आहे. वचन मनावर अतिव्याप्ती होईल. वचन क्रियेचं साधन साऱ्याच क्रियेचं साऱ्यासाठी साधन आहे कोण? मन. तर वचन क्रियेचं पण साधन आहे कोण? मन. आहे की नाही? लक्षण केलं वाणीचं जाईल मनावर. अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं कोणतं? इंद्रिय. वचन क्रिया का साधन इंद्रिय वाक कया जावे. और ग्रहण क्रिया का साधन इंद्रिय पाणी कया जावे. पाणी, पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही, हात. आहे की नाही? ग्रहण क्रिया म्हणजे घेणे आणि ग्रहण आदान प्रदान. आदान म्हणजे घेणे, प्रदान म्हणजे देणे. ग्रहण त्याग ज्या इंद्रियाने घडतो. आहे की नाही? स्वीकार करणे, त्याग करणे ज्या इंद्रियाने घडतं त्याला म्हणतात काय? हात. ग्रहण क्रिया का साधन इंद्रिय पाणी म्हणजे हात कया जावे. और गमन क्रिया का साधन इंद्रिय पाद कया जावे. गमन क्रिया चालण्याची क्रिया. आहे की नाही? त्या क्रियेचं जे साधन इंद्रिय त्याला काय म्हणायचं? पाद, पाय कया जावे. और विसर्ग म्हणजे त्याग. तो विसर्ग क्रिया का साधन इंद्रिय पायु कया जावे है. लगले की नाही? और सुख क्रिया का साधन इंद्रिय उपस्थ कया जावे है. कळला अर्थ? आता पुढे यद्यपि झालं. 5 ज्ञानेंद्रियाची व्याख्या झाली आणि 5 कर्मेंद्रियाची व्याख्या झाली. आता राहिलं कोण? मन बुद्धी. यद्यपि मन बुद्धि चित्त अहंकार इस भेद करके अंतकरण 4 प्रकार का वो है. अंतकरणाचे तशी पाहिजे तर किती भेद केले जातात? 4. कोण कोण? मन बुद्धी चित्त अहंकार. तथापि तरी पण या ठिकाणी सूक्ष्म शरीर सांगत असताना अंतकरणाचे 4 भेद न घेता किती घेतले आहेत? 2. कोण कोण? मन बुद्धी. बरोबर. कोणते 2 नाही घेतले? चित्त अहंकार. का बरं? त्याचं कारण देतात. तथापि या ठिकाणी मन विषय चित्त का तथा बुद्धी विषय अहंकार का अंतर्भाव माने के. मनामध्ये अंतर्भाव करायचा कुणाचा? चित्ताचा. आणि बुद्धीमध्ये अंतर्भाव करायचा कुणाचा? अहंकाराचा. मग राहिले किती? 2. मग ते 15 आणि हे 2 17. तथापि या मन विषय चित्त का तथा बुद्धि विषय अहंकार का अंतर्भाव मानी के मन बुद्धि इन दोनों का ही ग्रहण कर्या है. लागलं. अब 3 आकाशादिक पंचभूत होते. आता आकाशादिक 5 भूतापासून या लिंग शरीराची उत्पत्ती कशी होते थोडक्यात देतात. अब 3 आकाशादिक पंचभूत होते. 3 सप्तदश लिंगों के उत्पत्ति का क्रम क्या है. 17 तत्वात्मक जे लिंग शरीर त्याच्या उत्पत्तीचा क्रम सांगतात. तहा सत्वात संजायते ज्ञानम असं गीतेत म्हटलेलं आहे. सत्वगुणापासून ज्ञानाची उत्पत्ती होते. सत्वात संजायते ज्ञानम. इस गीतावचन विषय या गीतावचनामध्ये सत्वगुण ते ज्ञान की उत्पत्ती कथन करी आहे. सत्वगुणापासून उत्पत्ती होते कुणाची? ज्ञानाची करी आहे. और श्रोत्रादिक पंच ज्ञानेंद्रियों विषय पूर्वोक्त रीति से ज्ञान की साधनता स्पष्ट ही है. श्रोत्रादिक 5 ज्ञानेंद्रिय हे ज्ञानाचे साधन आहे. अर्थात त्यांच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं. श्रोत्रादी 5 इंद्रियापासून काय उत्पन्न होतं? ज्ञान उत्पन्न होतं. आणि ज्ञान उत्पन्न होतं. आणि ज्ञान उत्पन्न होतं कशापासून? सत्वगुणापासून. याचा अर्थ
श्रोत्राधिक 5 इंद्रिय हे सर्व कुणाचं कार्य आहे? सत्वगुणाचंच कार्य आहे. जर सत्वगुणाचं कार्य नसतं तर यांच्यापासून ज्ञान उत्पन्न झालं नसतं. ज्ञान उत्पन्न होतं याचा अर्थ श्रोत्रादी 5 हे सत्वगुणाचंच कार्य आहे. और श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रियों विषय पूर्वोक्त रीति से ज्ञान की साधनता स्पष्ट ही है. याते 3 आकाशाधिक पंचभूतों के अमिलित सात्विक अंश ते. अमिलित म्हटलाय म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र सत्वगुणापासून, अर्थात आकाश. तर आकाश या ठिकाणी 3 गुण आहे की नाही? सत्वरजतम. आकाशाचा जो स्वतःचा सत्वगुण आहे त्याच्यापासून श्रोत्र इंद्रियाची उत्पत्ती होते. वायूचा जो सत्वगुण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही भूताचा सत्वगुण न मिळवता स्वतंत्र स्वतःच्या सत्वगुणापासून उत्पन्न होतं कोण? त्वग इंद्रिय. अशा रीतीने लावायचं. याते 3 आकाशाधिक पंचभूतों के अमिलित सात्विक अंश ते श्रोत्राधिक पंच ज्ञानेन्द्रिय उत्पन्न होवे. श्रोत्राधिक 5 ज्ञानेन्द्रियाची उत्पत्ती होते. तहा आकाश के सात्विक अंश ते श्रोत्रेंद्रिय उत्पन्न होवे. आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रियाची उत्पत्ती. और वायु के सात्विक अंश ते वायूच्या सत्वगुणापासून त्वगिंद्रिय उत्पन्न होवे. त्वगिंद्रिय उत्पन्न होतं. और तेज के सात्विक अंश ते तेजाच्या सत्वगुणापासून चक्षुरेंद्रिय उत्पन्न होतं. और जल के सात्विक अंश ते जलाच्या सत्वगुणापासून रसनेंद्रिय उत्पन्न होवे. और पृथ्वी के सात्विक अंश ते घ्राण इंद्रिय उत्पन्न होवे है. लागला अर्थ? चला. शंका. ते श्रोत्राधिक पंच इंद्रिय उक्त क्रम ते आकाशाधिक पंचभूतों ते उत्पन्न हुए. यह वार्ता कैसी जानी जावे है? ठीक आहे. अहो म्हणे तुम्ही आत्तावर सांगितलं की श्रोत्राधिक 5 इंद्रिय वर सांगितलेल्या क्रमानुसार आकाशाधिक 5 भूतापासून उत्पन्न होतात असं तुम्ही सांगितलं की नाही? ते कळलं म्हणे आम्हाला. कारण श्रोत्राधिक इंद्रिय हे सत्वगुणाचंच कार्य हे निश्चित, यात काही संशय नाही. कारण त्यांच्यापासून ज्ञान होतं आणि ज्ञान हे सत्वगुणापासून होतं हे बरोबर. पण श्रोत्र इंद्रियाची उत्पत्ती तुम्ही कोणापासून सांगितली? आकाशाच्या सत्वगुणापासून सांगितली. बरोबर. त्वग इंद्रियाची उत्पत्ती कोणापासून सांगितली? बोलत चला. वायूच्या सत्वगुणापासून सांगितली. अग्नीच्या सत्वगुणापासून कोण उत्पन्न होतं म्हणून सांगितलं? चक्षुरेंद्रिय. जलाच्या सत्वगुणापासून रसनेंद्रिय. आणि पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय. पण आमचा प्रश्न हा आहे की श्रोत्रेंद्रिय आकाशाच्या सत्वगुणापासून उत्पन्न होतं सांगितलं की नाही? पण श्रोत्रेंद्रिय आकाशाच्या सत्वगुणापासून का? वायूच्या सत्वगुणापासून का नाही? जलाच्या सत्वगुणापासून का नाही? किंवा त्वग इंद्रिय वायूच्या सत्वगुणापासून का? आकाशाच्या सत्वगुणापासून का नाही? हा प्रश्न. सत्वगुणापासून उत्पत्ती आहे आणि इंद्रियांची, ज्ञानेंद्रियाची, याच्यात संशय नाही आहे. पण अमुक अमुक इंद्रिय अमक्या अमक्या सत्वगुणापासून हे कसं काय? याविषयी शंका आहे. शंका कळली? पंक्ती पहा. शंका. ते श्रोत्राधिक पंचेंद्रिय उक्त क्रम ते आकाशाधिक पंचभूतों ते उत्पन्न हुए है. यह वार्ता कैसी जानी जावे है? असं शंका. समाधान. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इन 5 गुणों के मध्य विषय. हे 5 गुण आहेत आणि 5 भूताचे 5 गुण आहेत. बरोबर. आकाशाचा गुण शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जलाचा रस आणि पृथ्वीचा. इन 5 भूतों के मध्य विषय जिस जिस गुण को जो जो इंद्रिय ग्रहण करे है सो इंद्रिय 30 गुण वाली ही गुण वाला ही होवे है. यह नियम है. असा नियम आहे म्हणे. काय नियम आहे पहा. काय काय? जिस जिस गुण को 5 गुण सांगितले की नाही, त्यापैकी ज्या ज्या गुणाला जे जे इंद्रिय ग्रहण करतं, बरोबर, सो इंद्रिय ते इंद्रिय 30 गुण वाला ही होवे. त्या गुणावालाच ते असतं. समजा उदाहरणार्थ जिस जिस गुण को जो जो इंद्रिय, जिस जिस गुण को शब्द गुण को, जो इंद्रिय श्रोत्र इंद्रिय ग्रहण करे. श्रोत्र इंद्रिय शब्दाला ग्रहण करतं की नाही? याचा अर्थ हा ठरतो सो इंद्रिय श्रोत्र इंद्रिय
तीस गुणवाला, 30 गुणवालाही होवे, 30 गुणवाला शब्द गुणवालाही होवे. याचा अर्थ श्रोत्र इंद्रिय कसा आहे, शब्द गुणवाला आहे. आणि शब्द गुणवाला कोण आहे, आकाश. आणि म्हणून आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्राची उत्पत्ती. बरोबर. आता त्वग इंद्रिय घ्या. तर त्वग इंद्रिय कोणत्या गुणाचं ग्रहण करतं, स्पर्श. स्पर्शाचं ग्रहण करणारं इंद्रिय कोणतं, त्वग. याचा अर्थ त्वग इंद्रिय सुद्धा कसं आहे, स्पर्श गुणाने युक्त आहे. आणि स्पर्श गुणाने युक्त कोण भूत आहे, वायू. आणि म्हणून वायूपासून उत्पत्ती झाली कुणाची, त्वग इंद्रियाची. कळलं. पंक्ती पहा. जिस जिस गुण को जो जो इंद्रिय ग्रहण करे है, सो सो इंद्रिय 30 गुण वाला ही होवे है. यह नियम है. जैसे उदाहरण, श्रोत्र इंद्रिय शब्द गुण को ग्रहण करे है. बरोबर. श्रोत्र इंद्रिय शब्द गुणाचं ग्रहण करतं. याते सो इंद्रिय श्रोत्र इंद्रिय शब्द गुण वाला ही है. बरोबर. तैसे त्वगाधिक इंद्रिय भी 30 स्पर्शाधिक गुण को ग्रहण करे है. त्याचप्रमाणे त्वगाधिक इंद्रिय देखील त्या स्पर्शादी गुणाला काय करतात, ग्रहण करतात. ग्रहण करे. याते ते त्वगाधिक इंद्रिय भी, म्हणून ते त्वग वगैरे इंद्रिय देखील 30 स्पर्शाधिक गुण वाले ही होवेंगे. बरोबर. ज्या गुणवाला इंद्रिय असेल त्याच्याकडून तोच गुण ग्रहण केला जातो. ज्या गुणाचं ग्रहण ज्या इंद्रियाकडून होतं ते इंद्रिय त्या गुणाने युक्त असतं, असा नियम. और 30 शब्दाधिक गुण वाले द्रव्य को आकाशादि रूपता सिद्ध ही है. मग त्या शब्दाधिक गुण वाला जे द्रव्य त्यालाच काय म्हटलंय, आकाश. शब्द गुणाने युक्त जे द्रव्य ते कोण आहे, आकाश. स्पर्श गुणाने युक्त जे द्रव्य ते कोण आहे, वायू. अशा रीतीने 30 शब्दाधिक गुण वाले द्रव्य को आकाशादि रूपता सिद्ध ही है. इस प्रकार की युक्ति करके, अशा प्रकारच्या युक्तीने 3 श्रोत्राधिक इंद्रियों को यथाक्रम ते, श्रोत्राधिक इंद्रिय आहे की नाही, यथाक्रम ते 3 आकाशाधिक भूतों का कार्यपणाही सिद्ध होवे है. म्हणून त्या श्रोत्राधिक इंद्रियाच्या ठिकाणी क्रमानुसार आकाशाधिक भूताचंच ते कार्य आहे. क्रमाने आकाशापासून उत्पन्न होतो कोण, श्रोत्र इंद्रिय. वायूपासून उत्पन्न होतं कोण, त्वग इंद्रिय. अग्नीपासून उत्पन्न होतं चक्षुरेंद्रिय. जलापासून उत्पन्न होतं रसन इंद्रिय. आणि पृथ्वीपासून उत्पन्न होतं ज्ञानेंद्रिय. असं यथाक्रम ते 3 आकाशादी भूतों का कार्यपणाही सिद्ध होवे. जो कदाचित, म्हणजे जर कदाचित 3 श्रोत्राधिक इंद्रियों को, बरोबर, आकाशादी भूतों का कार्यपणा नहीं मानिये. समजा कदाचित एक म्हटलं दुराग्रहाने काय, की जो कदाचित म्हणजे जर कदाचित 3 श्रोत्राधिक इंद्रियों को, श्रोत्र इंद्रिय आहे पण आकाशापासून उत्पन्न झालेलं नाही असं म्हणलं. आकाशाचं कार्य नाही आहे कोण, श्रोत्र इंद्रिय असं म्हणलं तर काय होईल बरं, तर त्या श्रोत्र इंद्रियाकडून शब्दाचं ग्रहण होऊ नये. मग शब्दाचं ग्रहण होतं याचा अर्थ आकाशापासूनच उत्पन्न होतं कोण, श्रोत्र इंद्रिय असा अर्थ. जो कदाचित 3 श्रोत्राधिक इंद्रियों को आकाशाधिक भूतों का कार्यपणा नहीं मानिए, तो 3 श्रोत्राधिक इंद्रियों विषय, बरोबर, श्रोत्राधिक इंद्रियांच्या ठिकाणी शब्दाधिक गुणों का ग्राहकपणा ही नाही होवेगा. है की नाही. म्हणजे श्रोत्र इंद्रियाकडून शब्दाचं ग्रहणच होणार नाही जर श्रोत्र इंद्रियाची उत्पत्ती शब्द गुणवाल्या आकाशापासून मानली नाही, तर श्रोत्र इंद्रियापासून शब्दाचं ग्रहण होणार नाही. पण श्रोत्र इंद्रियाकडून शब्दाचं ग्रहण होतं. याच्यावरून ठरतं की श्रोत्र इंद्रिय हे शब्द गुणवाला जे आकाश त्याच्या सत्वगुणापासूनच उत्पन्न होतं. बरोबर आहे की नाही. त्वग इंद्रिय जर वायूच्या सत्वगुणापासून उत्पन्न होत नसेल तर त्या त्वग इंद्रियाकडून स्पर्शाचं प्रत्यक्ष होऊ नये. पण त्वग इंद्रियाकडून स्पर्शाचं ग्रहण होतं. याचा अर्थ त्वग इंद्रिय हे स्पर्श गुणाने युक्त जो वायू त्याच्या सत्वगुणापासूनच उत्पन्न होतं. लक्षात आलं. असं सर्व ठिकाणी लावून घ्यायचं.
तो 3 श्रोत्राधिक इंद्रियों विषय शब्दाधिक गुणों का ग्राहकपणा ही नहीं होगा। किंवा आता पुढे किंवा केवल इस उक्त युक्ति करके ही श्रोत्राधिक इंद्रियों विषय आकाशादि भूतों का कार्यपणा सिद्ध नाही आहे। आता जी वर युक्ती दिली तेवढी युक्तीवरूनच आम्ही असं म्हणत नाही की काय श्रोत्र इंद्रिय आकाशाचंच कार्य आहे, त्वग इंद्रिय हे वायूचंच कार्य आहे, चक्षुरेंद्रिय हे काय अग्नीचंच कार्य आहे। केवळ युक्तीच्या बलावर आम्ही बोलत नाही, तर याच्याकरिता प्रमाण देखील आहे। काय प्रमाण आहे बरं सांगतात, किंतु श्रुती प्रमाण करिके भी सिद्ध आहे, श्रुती प्रमाणावरून देखील सिद्ध आहे। काय श्रुती आहे मग सांगा म्हणे, तर ता श्रुती श्रोत्रम आकाशे वायौ त्वक् है की नाही, अग्नौ चक्षुः अप्सु जिह्वा पृथ्व्याम घ्राणम, ही श्रुती आहे। इस श्रुति विषय आकाशादिक भूतों के सात्विक अंश थे, आकाशादिक भूताच्या सात्विक अंशापासून यथाक्रम ते क्रमानुसार क्रम के अनुसार श्रोत्राधिक पंच ज्ञानेंद्रियों की उत्पत्ति कथन करी आहे। श्रुतीने सुद्धा सांगितलेलं आहे की श्रोत्र इंद्रियाची उत्पत्ती कुठून, आकाशामधून, वायूची त्वगेंद्रियाची वायूतून उत्पत्ती होते, अशा रीतीने क्रमाने लावून घ्यायचं कथन करी। याते यावरून ठरतं म्हणे आकाशादिक भूतों के सात्विक अंश थे, बरोबर, आकाशादिक भूताच्या सत्वगुणापासून श्रोत्रादिक पंच ज्ञानेंद्रियों की उत्पत्ति माननी श्रुति युक्ति करके सिद्ध है। श्रुतीने पण युक्तीने पण सिद्ध है। और 3 आकाशादिक पंचभूतों के जे मिलित सात्विक अंश आहे, आता हे झालं स्वतंत्र सत्वगुणापासून एका ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती झाली है की नाही। आता ते जे 5 अपंचीकृत पंचमहाभूत आहे की नाही, त्या साऱ्यांचा थोडा सत्वगुण घ्यायचा, मिलित सत्वगुण त्याला म्हणायचं आहे की नाही। आकाशाकडून थोडा घ्यायचा, वायूकडून थोडा घ्यायचा, अग्नीकडून थोडा घ्यायचा, जलाकडून पृथ्वीकडून साऱ्यांचा सत्वगुण घेतला, मग त्याच्यापासून एक पदार्थ उत्पन्न होतो, तो म्हणजे कोणता, अंतःकरण। कळलं, पंक्ती पहा। और 3 आकाशादिक पंचभूतों के, आकाशादिक 5 भूतों के जे मिलित सात्विक अंश आहे, मिसळलेले यातनी मिलित सात्विक अंश तीनों ते त्याच्यापासून अंतकरण उत्पन्न होवे, अंतकरण उत्पन्न होता। तासो अंतकरण 3 श्रोत्रादिक पंच इंद्रिय द्वारा 3 शब्दादिक 5 गुणों को ग्रहण करे है। याते ता अंतकरण को 3 आकाशादिक पंचभूतों के मिलित सात्विक अंशों का कार्यपणा अवश्य मानना चाहिए। मग म्हणे का हो, जसं तुम्ही श्रोत्र वगैरे इंद्रिय प्रत्येक भूताच्या स्वतंत्र सत्वगुणापासून मानलं, बरोबर, तसं अंतकरण सुद्धा कोणत्या तरी एका भूताच्या स्वतंत्र सत्वगुणापासून का नाही मानलं? साऱ्यांच्या मिलित सत्वगुणापासून अंतकरण उत्पन्न होत असं का बरं तुम्ही म्हणता? अशी काय करील कोणी शंका। त्याचं उत्तर दिलं इथं, काय उत्तर दिलं की अंतकरण हे श्रोत्रादी इंद्रियाच्या माध्यमाने साऱ्या गुणांना जाणतं, शब्दाला, स्पर्शाला, रूपाला, रसाला, गंधाला, साऱ्याला जाणतं। जर अंतकरण सुद्धा श्रोत्राधिकाप्रमाणे कोणत्या तरी एकाच भूताच्या सत्वगुणापासून उत्पन्न झालं असतं, कोण, अंतकरण, तर त्याच्याकडून फक्त तेवढा एकच गुण कळला असता, एकाच गुणाचं ज्ञान झालं। पण अंतकरणाकडून एकाच गुणाचं ज्ञान होतं का? नाही, साऱ्या गुणाचं ज्ञान होतं त्या इंद्रियाच्या माध्यमाने। याचा अर्थ अंतकरण हे मिलित सत्वगुणाचं कार्य आहे। म्हणजे मग तसं श्रोत्रेंद्रियाला पण माना की हो मिलित सत्वगुणाचं कार्य, म्हणजे नाही म्हणता येणार। म्हणजे का, जर श्रोत्र इंद्रियाला मिलित सत्वगुणाचं कार्य मानलं तर श्रोत्र इंद्रियाने जसं शब्दाचं ग्रहण होतं तसं रूपाचं, स्पर्शाचं, रसाचं, गंधाचं इत्यादिकाचं सुद्धा ग्रहण व्हायला होतं का? नाही। आणि म्हणून श्रोत्र इंद्रियाला मिलित सत्वगुणाचं कार्य म्हणता येत नाही, अपितु केवळ आकाशाच्या सत्वगुणाचं कार्य आहे, कोण, श्रोत्र। तसंच चक्षुरेंद्रिय, त्वगेंद्रिय, रसनेंद्रिय हे सुद्धा एका भूताच्याच सत्वगुणाचं काय आहे, कार्य आहे। पण अंतकरण मात्र तसं नाही। अंतकरण कसं आहे, मिलित सत्वगुणाचं कार्य आहे। कळलं? चला,
ता सो अंतकरण 3 श्रोत्राधिक पंच इंद्रिय द्वारा, श्रोत्राधिक 5 इंद्रियांच्या माध्यमाने 3 शब्दाधिक 5 गुणों को ग्रहण करे, 5 गुणांचं ग्रहण करतं याते म्हणून ता अंतकरण को 3 आकाशाधिक पंचभूतों के, ते अंतकरण जे आहे ते आकाशाधिक 5 भूतांच्या मिलित सात्विक अंशों का कार्यपणा अवश्य मान्या चाहिए. लागला अर्थ. जो कदाचित सारं सांगितलं अगोदरच पंक्ती पहा. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता अंतकरण को त्या अंतकरणाला 3 पंचभूतों का कार्यपणा नाही मानिये है की घडी भर 5 भूताचं कार्य आहे अंतकरण असं कदाचित थोड्या वेळासाठी मानलं नाही तर मग ता अंतकरण को 3 शब्दाधिक पंचगुणों का ग्राहकपणा ही नहीं संभवेगा. मग ते अंतकरण शब्दाधिक 5 गुणांना ग्रहण करतं की नाही, मग त्याने 5 गुणाचं ग्रहण नाही केलं पाहिजे. जसं श्रोत्रेंद्रिय 5 गुणाचं ग्रहण करत नाही, त्वग इंद्रिय 5 गुणाचं ग्रहण करत नाही, तसं अंतकरणाने सुद्धा 5 गुणांचं ग्रहण करू नये. जर अंतकरण मिलित सत्वगुणाचं कार्य न मानता एकाच्याच सत्वगुणाचं कार्य मानलं तर असं होतं का? ती शब्दाधिक पंचगुणों का ग्राहकपणा ही नहीं संभवेगा इति. लागलं एवढं. इहा सांख्य शास्त्र वाले तो ऐसा कहे. आता सूक्ष्म शरीर लिंग शरीर जे आहे त्याची अपंचकृत पंचमहाभूतापासून कशी उत्पत्ती होते हे सांगितलं. आता मध्येच याविषयी थोडं सांख्यशास्त्रकार काय बोलतात हा विचार सांगत आहे ग्रंथकार. ठीक आहे. या सांख्यशास्त्र वाले तो ऐसा कहे. काय म्हणतात? स्वअंतकरण, ते अंतकरण बुद्धी अहंकार मन, सापडलं का? बुद्धि अहंकार मन इस भेद करके 3 प्रकार का होवे. सांख्यशास्त्रकार सिद्धांतानुसार अंतकरण हे 4 प्रकारचं नाही, म्हणजे अंतकरणाचे 4 भेद होत नाही. किती होतात? 3. कोण कोण? अहंकार मन. बुद्धि अहंकार मन. सो अंतकरण बुद्धि अहंकार मन इस भेद करके 3 प्रकार का होवे है. बरोबर. 10 मूल प्रकृती ते बुद्धी उत्पन्न होवे. त्यांच्या मतानुसार बुद्धी उत्पन्न होते कुणापासून? मूल प्रकृतीपासून. त्यांची प्रक्रिया वेदांताची प्रक्रिया अंतर आहे की नाही? वेदांत मतामध्ये पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणापासून अंतकरण उत्पन्न झालं आणि त्या अंतकरणाचे भेद आहे मग मन बुद्धी चित्त अहंकार. तसं त्यांचं नाही आहे. त्यांच्या मतामध्ये जगतासाठी कारण मूळ एक आहे प्रधान, आणि त्या प्रधान रूप प्रकृतीपासून बुद्धी उत्पन्न होते असं ते म्हणतात. ठीक आहे. पंक्ती पहा. इस भेद करके 3 प्रकार. तहा मूल प्रकृती ते मूल प्रकृतीपासून बुद्धी उत्पन्न होवे. बरोबर. जिस बुद्धी को महत्त्व भी कहे, त्या बुद्धीलाच ते नाव देतात काय? महत्त्व. मग आता त्यांच्या प्रक्रियेनुसार ध्यानात ठेवा. प्रधान म्हणजे मूल प्रकृती. प्रधानालाच काय म्हणायचं? मूल प्रकृती. तिच्यापासून उत्पन्न झालं कोण? बुद्धी. अर्थात महत्त्व आहे की नाही? महत्त्व भी कहे. ता महत्त्व नामा बुद्धी ते. महत्त्व हे नाव जिचं अशी जी बुद्धी, त्या बुद्धीपासून अहंकार उत्पन्न होवे. बुद्धीपासून उत्पन्न होतो कोण? अहंकार. बुद्धीपासून म्हणजेच महत्त्वापासून. ता महत्त्व नामा बुद्धी ते अहंकार उत्पन्न होवे. लागले एवढं. सो अहंकार सत्व रज तम इन 3 गुणों के भेद करके सात्विक राजस तामस यह 3 प्रकार का होवे है. तो अहंकार किती प्रकारचा आहे? 3. सात्विक अहंकार, राजस अहंकार, तामस अहंकार. सात्विक राजस तामस यह 3 प्रकार का होवे है. ता सात्विक अहंकार ते. आता क्रम लक्षात आला की ध्यानात ठेवा. प्रधानापासून उत्पन्न झाली कोण? बुद्धी. बुद्धीला दुसरं नाव काय? महत्त्व. आणि त्या महत्त्व रूप बुद्धीपासून अहंकार. अहंकाराचे 3 प्रकार सात्विक राजस तामस. तहा सात्विक अहंकार ते, त्या सात्विक अहंकारापासून तो श्रोत्राधिक पंच ज्ञानेंद्रिय तथा वागाधिक पंच कर्मेंद्रिय, एक मन
यह एकादश इंद्रिय उत्पन्न होवे है. त्या सात्विक अहंकारापासून 11 इंद्रिय उत्पन्न होतात सांख्य मतानुसार. कोण कोण? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन. ठीक उत्पन्न होवे आहे. और तामस अहंकार ते, आणि त्या तामस अहंकारापासून काय उत्पन्न होतं मग? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, यह पंच तन्मात्रा उत्पन्न होईल. या 5 तन्मात्रा उत्पन्न होतात. कळलं? तर ते 11 आणि 5 किती झाले? 16. 16ची उत्पत्ती कोणापासून झाली? अहंकारापासून. आहे की नाही? मग क्रम कसा? प्रधान, बुद्धी, प्रधानापासून बुद्धी अर्थात मग तत्व, त्याच्यापासून अहंकार, अहंकाराचे 3 भेद, सात्विक, राजस, तामस. त्यात सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रिय, आणि त्या काय तामस अहंकारापासून 5 तन्मात्रा. तामस अहंकार ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच तन्मात्रा उत्पन्न होवे. तामस अहंकारापासून काय उत्पन्न झाले? 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे काय जी? नाही, शब्द ते नाव झाले. शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा वगैरे. पण ही तन्मात्रा आहे काय? तन्मात्रा म्हणजे काय? आपण ज्यांना सूक्ष्मभूत म्हणतो की नाही, त्यात तन्मात्रा आहे. म्हणजे स्थूलभूत होण्याच्या अगोदरची अवस्था, अपंचीकृत अवस्थेत जे पंचमहाभूत, त्यालाच ते काय म्हणतात? तन्मात्रा. और तामस अहंकार ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यह पंच तन्मात्रा उत्पन्न होवे. म्हणजे राजस अहंकारापासून काय हो सांगतात? और राजस अहंकार तो तीन दोनों अहंकारों का प्रवर्तक होने थे केवल सहकारी मात्र हुए. राजस अहंकार काय आहे? फक्त प्रवृत्ती देणार आहे, प्रेरणा देणार आहे की नाही? आणि म्हणून तो काय? फक्त सहकारी आहे. सात्विक अहंकाराला, तामस अहंकाराला सहकारी आहे कोण? राजस अहंकार. राजस अहंकार तो इन दोनों अहंकारों का प्रवर्तक होने ते केवल सहकारी मात्र होय. लागलं एवढं? और 3 पंचतन मात्रा होते. आता 5 तन्मात्रा झाले की नाही? त्या 5 तन्मात्रेपासून यथाक्रम ते क्रमानुसार आकाश, वायू, अग्नि, जल, पृथ्वी य पंचमहाभूत उत्पन्न हुए. हे 5 महाभूत उत्पन्न होतात. कळलं? यह वार्ता सांख्य तत्व कौमुदी विषयी भी कही आहे. सांख्य तत्व ग्रंथ त्याच्यामध्ये देखील हे सर्व सांगितलेलं आहे. बरोबर? सांख्य कारिका मूळ ग्रंथ आहे की नाही? तसे सांख्य सूत्र आहे कपिल मुनींचे, परंतु आजकाल ते कालाच्या ओघात आहेत म्हणा, परंतु एवढे प्रचलित नाही. भेटतात, उपलब्ध आहे, परंतु सर्वात उपलब्ध झाले आता म्हणजे प्रसिद्ध आहे कोण? सांख्य कारिका. किती आहेत त्या? 64 आहे का 62, 74 असं काहीतरी आहे. बघून घ्या, जास्त नाही आहे, 75, 74 असे आहे. आणि त्याच्यावर टीका लिहिली आहे वाचस्पती मिश्रांनी. त्याला म्हणायचं सांख्य तत्व कौमुदी. ठीक आहे, घेणार आहोत आपण आता 25 झाल्यावर. बरोबर आहे ना? य वार्ता सांख्य तत्व कौमुदी विषयी बी काही आहे. ता श्लोक त्याकरता श्लोक देऊ राहिले आहे की नाही? तर मूल प्रकृतीर विकृतीर महदाद्या प्रकृती विकृतय सप्त षोडशकस्तु विकारो न प्रकृतीर न विकृती पुरुष. असा सांख्य कारिका जाई. मला वाटतं 4थी का 5वी काहीतरी आहे. 3 नंबरची का? चला तर ध्यानात घ्या. नाही जे असेल ते नंतर क्रम पाहून घ्या. तर ध्यानात घ्या. प्रधान, पुन्हा एकदा क्रम पहा. प्रधान म्हणजे मूळ प्रकृती, त्याच्यापासून उत्पन्न झालं कोण? महत्त्व म्हणजेच बुद्धी. बरोबर? महत्त्वापासून अहंकार. बरोबर? लिहून आणा उद्या क्रम. प्रधान लिहायचं, त्याच्यापासून दाखवायचं कोण? महत्त्व. महत्त्व म्हणजेच बुद्धी, त्याच्यापासून उत्पन्न झाला कोण? अहंकार. बरोबर? किती झाले? प्रधान 1, महत्त्व 2, अहंकार 3. बरोबर? त्या अहंकाराचे 3 भेद, सात्विक, राजस, तामस. त्या सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रिय, 11 आणि 3 14. बरोबर? आणि त्या तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा 14 आणि ते 5 19. बरोबर?
19 झाले. तर इथपर्यंत. तर पंचतन मात्रापासून काय उत्पन्न झाले? 5 महाभूत. मग ते 5 जोडा आणखी किती होतील? 19 आणि 5 24. आणि पुरुष किती झाले? 25 तत्व मानतात. कोण? सांख्यशास्त्रकार. त्यांच्या मतामध्ये किती तत्व आहेत? 25 आहे की नाही. आता पुरुष स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे म्हणजे तो कोणाची प्रकृती नाही, कोणाची विकृती नाही. प्रकृती शब्दाचा अर्थ होतो कारण आणि विकृती शब्दाचा अर्थ होतो कार्य. तर पुरुष विकृती नाही म्हणजे कार्य नाही, विकृती नाही म्हणजे कार्य नाही, आणि प्रकृती नाही म्हणजे कारण नाही. कार्य कारणावर अतीत आहे. कोण? त्याचा विषय सुटला. बरोबर. आता 25 मधून 1 गेलं, राहिले किती? 24. तर 24चे पुन्हा विभाग करायचे. एक प्रधान स्वतंत्र एक आहे की नाही. तर 24 मधून 1 गेले, किती राहिले? 23. मग त्या पुढं महत्त्व, अहंकार आणि पंचतन मात्रा किती झाले? 7. या 7चा एक गट आहे. 7चा एक गट आहे. बरोबर आहे की नाही. आणि पुढे त्या अहंकारापासून उत्पन्न झालेले एकादश इंद्रिय आणि पंचतन मात्रा आहे की नाही. किती झाले? 16. काय झालं मध्ये? 7 कोण घेतले आपण? महत्त्व, अहंकार आणि पंचतन मात्रा घेतले की नाही. हा. आता पंचतन मात्रा इकडे आल्या. मग आता तिकडे कोण कोण राहिले? एकादश इंद्रिय आणि पंचतन मात्रापासून उत्पन्न झाले पंचमहाभूत ते 5. 11 आणि 5 16. मग ध्यानात घ्या आता. तर 25चे विभाग 4 ठिकाणी करायचे आपल्याला आहे की नाही. तर 25 तत्व आहे की नाही एकूण. तर 25 तत्व किती विभागात वाटायचे? 4. त्यात एक विभाग झाला पुरुष आहे की नाही. राहिले किती? 24. त्यात दुसरा विभाग स्वतंत्र एकटी प्रधान प्रकृती गेली. किती राहिले? 23. 23 पुन्हा एक गट 7 जणांचा आणि एक गट 16 जणांचा. 16 आणि 7 23. प्रकृती 1 24 आणि पुरुष 25 झाले 25. तर त्या 24 3 गट. 3 गट म्हणजे 3 विभाग. पुरुष ते एक झाला की नाही. राहिलेले 24 3 विभाग. त्यात एका विभागात मूल प्रकृती आहे की नाही. दुसऱ्या विभागात 7 कोण कोण? महत्त्व, अहंकार, पंचतन मात्रा. आणि तिसऱ्या विभागात एकादश इंद्रिय आणि पंचमहाभूत झालं. त्यात पहिला जो विभाग आहे पुरुष, तो कोणाचा प्रकृती नाही, कोणाची विकृती नाही. बरोबर. दुसरा विभाग कोण? प्रकृती ती एकटीच आहे. ती फक्त काय आहे? प्रकृती आहे, विकृती नाही. प्रकृती म्हणजे उपादान कारण, पुढच्यांचं उपादान कारण आहे, पण स्वतः मात्र विकृती म्हणजे कार्य नाही, कोणापासून उत्पन्न होत नाही. फक्त काय आहे? फक्त काय आहे? प्रकृतीच आहे, विकृती नाही. बरोबर. मधले 7 महत्त्व, अहंकार आणि पंचतन मात्रा हे 7 कसे आहेत? प्रकृती पण आहेत, विकृती पण आहे. म्हणजे कुणाचं तरी कोणापासून तरी उत्पन्न झाले आहे म्हणून विकृती, आणि कोणाला तरी उत्पन्न करतात म्हणून प्रकृती. प्रकृती विकृती आहे 7. आणि मग राहिले ती 16. चौथा गट. 16 मध्ये कोण कोण? एकादश इंद्रिय, पंचमहाभूत. हे फक्त विकृतीच आहे, प्रकृती नाही. विकृती म्हणजे हा म्हणजे कार्य आहे. हे कार्यच आहे, कोणापासून उत्पन्न झाले, कोणाला उत्पन्न करत नाही. मग एक गट असा आहे की तो प्रकृती नाही, विकृती नाही. एक गट असा आहे तो फक्त प्रकृतीच आहे. एक गट असा आहे प्रकृती पण आहे, विकृती पण आहे. आणि एक गट असा आहे फक्त विकृतीच आहे. केवळ विकृतीच आहे अशा गटात किती लोक, किती जण आहेत? 16. केवळ प्रकृतीच आहे अशा याच्यात किती गट आहे? कोण? प्रधान. आणि असा एक गट आहे की प्रकृती नाही, विकृती नाही, तो कोण? पुरुष. आणि असा कोणता गट आहे की ज्याच्यामध्ये प्रकृती पण आहे, विकृती पण आहे? 7 जणांचा ग्रुप आहे तो.
ते प्रकृती पण आहे विकृती पण आहे. ते 7 कोण कोण महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा. समजा आता महत्त्व घेतलं तर महत्त्व प्रकृती पण आहे विकृती पण आहे की नाही. तर महत्त्व कुणापासून उत्पन्न झालं प्रकृतीपासून म्हणजे प्रधानापासून. म्हणजे प्रधानाची विकृती आहे कोण महत्त्व बरोबर. आणि ते महत्त्व विकृती आहे की नाही तसं प्रकृती पण आहे. मग कुणाची प्रकृती आहे अहंकाराची प्रकृती आहे. म्हणून महत्त्व कसं झालं प्रकृती पण. तसं म्हटलं अहंकार तो विकृती आहे कुणाचा महत्त्वाचं विकृती. विकृती म्हणजे कार्य. महत्त्वाचं कार्य आहे कोण अहंकार म्हणजे विकृती झाला. आणि तो अहंकार प्रकृती पण आहे कुणाचा एकादश इंद्रियाचा आणि पंचतन मात्रा काय आहे प्रकृती बरोबर आहे. पुढे पंचतन मात्रा विकृती आहे कुणाच्या अहंकाराची विकृती आहे नाही. हा पंचतन मात्रा ना अहंकाराच्या विकृती आहे. आणि प्रकृती कुणाच्या कसं काय नाही. पंचतन मात्रा पंचमहाभूताच्या प्रकृती काय पंचमहाभूताची प्रकृती कोण पंचतन मात्रा. आणि पंचतन मात्रा विकृती कुणाची अहंकाराची विकृती. आणि पंचमहाभूताची प्रकृती आहे कोण पंचतन मात्रा. आणि ते पंचमहाभूत फक्त विकृतीच आहे. कळला विभाग. तोच विभाग या श्लोकामधला आहे बघा. काय श्लोक आहे तो मूल प्रकृती ही अविकृती ही सापडलं का. मूल जी प्रकृती आहे ती कशी आहे अविकृती म्हणजे विकृती नाही. विकृती म्हणजे कार्य अर्थात कार्य नाहीये फक्त काय मग प्रकृतीच आहे. मूल प्रकृती फक्त प्रकृतीच आहे. तर मूल प्रकृती अविकृती. महदाद्या प्रकृती विकृतय सप्त. महदाद्या महदाद्या म्हणजे कोण कोण महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा ह्या काय आहे प्रकृती विकृती आहे. किती 7 सप्त. दुसरा गट झाला सप्त. षोडशक तू विकार 16 फक्त काय आहे विकारच आहे म्हणजे कार्यच आहे. 16 कोण कोण एकादश इंद्रिय पंचमहाभूत लागलं. षोडशक तू विकार. पुढे न प्रकृती न विकृती पुरुष. पुरुष कसा आहे न प्रकृती न विकृती. 4 गट झाले की नाही 4 वर्ग झालं ना. चला अर्थ यह सत्व रज तम इन 3 गुणों की जो साम्य अवस्था है ताका नाम प्रधान है बरोबर. प्रधान सो प्रधान जगत का मूल कारण होने थे. जगताचं मूल कारण कोण आहे प्रधान असल्यामुळे मूल प्रकृती काय जावे तिला काय म्हणायचं मूल प्रकृती. सा मूल प्रकृती किसी की भी विकृती नाही आहे. ती मूल प्रकृती कुणाची विकृती नाही. विकृती नाही म्हणजे कार्य नाही आहे फक्त कारणच आहे म्हणजेच प्रकृतीच आहे. ठीक आहे. या सर्वत्र प्रकृती शब्द करके प्रकृती शब्दाने काय घ्यायचं सर्व ठिकाणी प्रकृती शब्द करके परिणामी उपादान कारण का ग्रहण करना. प्रकृती शब्दाने काय म्हणायचं परिणामी उपादान कारण असा अर्थ घ्यायचा कोणत्या शब्दाने प्रकृती. और विकृती शब्द करके कार्य का ग्रहण करना. विकृती म्हटलं काय समजायचं कार्य. विकृती शब्द करके कार्य का ग्रहण करना लागलं. और महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा यह सप्त प्रकृती भी होवे है तथा विकृती भी होवे है. झालं की नाही. हे 7 काय आहे प्रकृती पण विकृती पण. ता मूल प्रकृती की अपेक्षा करके तो महत्त्व विकृती आहे. सरळ आहे. आता महत्त्व काय आहे विकृती. कोणाच्या दृष्टिकोनातून मूल प्रकृतीच्या अपेक्षेने मूल प्रकृतीच्या दृष्टिकोनातून विकृती आहे कोण महत्त्व. और अहंकार की अपेक्षा करके प्रकृती आहे कौन महत्त्व. और अहंकार की अपेक्षा करके प्रकृती आहे. ऐसे याचप्रमाणे अहंकार सुद्धा प्रकृती विकृती आहे. मग अहंकार कोणाच्या अपेक्षेने विकृती आहे महत्त्वाच्या अपेक्षेने. आणि कोणाच्या अपेक्षेने प्रकृती आहे एकादश इंद्रिय आणि पंचतन्मात्रा. ऐसे अहंकार भी ता महत्त्व की अपेक्षा करके तो विकृती है. और इंद्रिय एकादश इंद्रिय और तन मात्राओं की अपेक्षा करके प्रकृति है कौन अहंकार चाललं ना. और इंद्रिय तन मात्राओं की अपेक्षा करके प्रकृति है कौन अहंकार.
इस प्रकार ते पंच तन्मात्रा भी ता अहंकार की अपेक्षा करके आता पंच तन्मात्रावर आलो. पंच तन्मात्रा काय आहे? विकृती आणि प्रकृती पण. तर मग बघा आता इस प्रकार ते पंच तन्मात्रा भी ता अहंकार की अपेक्षा करके तो विकृती. पंच तन्मात्रा उत्पन्न झाल्या ना कुणापासून? अहंकारापासून. म्हणून अहंकाराची विकृती. और पंचमहाभूतों की अपेक्षा करके प्रकृति है. पंचमहाभूताची प्रकृती कोण? पंच तन्मात्रा. और पूर्वोक्त एकादश इंद्रिय तथा पंचमहाभूत ये षोडश म्हणजे 16 तो तर विकृती होवे. 16 काय आहे? किसी के भी कवर मात्रा द्या. किसी कभी आहे ना तर किसी के भी प्रकृती होते नाही. हे 16 जे आहेत कुणाचेच काय होत नाही? प्रकृती होत नाही. फक्त काय आहे? विकृतीच आहे. किसी के भी प्रकृति होते नहीं. लागलं? और पुढे और असंग होने ते पुरुष तो प्रकृति भी नहीं होवे है तथा विकृति भी नहीं होवे है. बरोबर? पुरुष कसा आहे? असंग, पुष्कर पलाशवत निर्लेप. कोण? पुरुष. म्हणून तो कुणाची प्रकृती नाही, कुणाची विकृती नाही. असंग होने ते पुरुष तो प्रकृति भी नहीं होवे तथा विकृति भी नहीं होवे. इति. लागलं एवढं की सांख्य मत का विस्तार ते निरूपण तो न्याय प्रकार ग्रंथ के द्वितीय परिच्छेद विषय आत्मनिरूपण विषय म्हणजे आत्मनिरूपणाच्या प्रसंगामध्ये हमने કર્યા आहे न्याय प्रकाश ग्रंथामध्ये. सो तासे जानी लेना इति. लागलं एवढं. सो यह सांख्यों का मत भी श्रुति सूत्र ते विरुद्ध होने ते असंगत है. हे झालं सांख्यांचं मत. पण सांख्यांचं मत सुद्धा उचित नाही. का बरं? श्रुतीला विरोध येतो आणि सूत्राला देखील विरोध येतो. म्हणून सांख्यमत सुद्धा योग्य नाही. आता कसा कसा विरोध येतो, कसं त्याचं खंडन आहे, त्याचा विचार चालू होत आहे. पण तो विचार आपण उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.